पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालय महाराष्ट्र शासन राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे अधिनियम 1960 अन्वये स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। जो कोणी संरक्षित स्मारकाचा नाश करेल, काढून घेईल, त्याचे नुकसान करेल, फेरफार करेल, खराब करेल वरील अधिनियमानुसार 3 महिने कारावास 5,000 रुपये दंड असं ह्या आदेशामध्ये सांगितलेलं आहे। आज आपण धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिर या ठिकाणी पाहायला आलेलो आहोत आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी AS न्यूज चॅनलला, अजमेर शेख न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा। या ठिकाणी आपण त्या मंदिराबद्दल माहिती पाहणार आहोत। सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय केदारेश्वर मंदिर धर्मापुरी चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा विक्रमादित्य इसवी सन 1076 ते 1126 यांनी धर्मापुरी केदारेश्वर मंदिराची निर्मिती केली। म्हणजे हे मंदिर 12व्या शतकाच्या पूर्वार्धातील आहे। मंदिर पश्चिमाभिमुख असून उंच जगतीवरील बांधले आहे, जे चालुक्यकालीन स्थापत्याचे वैशिष्ट्य आहे। मंदिराचा पदविन्यास चतुरस्त्र स्वरूपाचा असून मुखमंडप, 2 अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना आहे। मुखमंडप व अर्धमंडप आणि अंतरंगत बाजूने कक्षा सणांची जतन दुरुस्ती पुरातत्व विभागाने करण्यात आलेली असून मंदिराचा सभामंडप चौकोनी आकाराचा व दालन असून त्यास 3 बाजूने प्रवेशद्वार आहेत। मंडपास 16 स्तंभाचा आधार आहे। मंडपांच्या मधोमध वर्तुळाकृती रंगशिळा आहे। अंतराळास लागून असलेल्या सभामंडपाच्या भिंतीने 2 मूर्तिविरहित देवकोष्ठ आहेत। सभामंडपाच्या छताचा मध्यभाग सप्त मातृका आणि कीर्तिमुख शिल्प याने अलंकृत आहे। तर अशा प्रकारे चालुक्य राजा यांनी बांधलेले हे मंदिर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर हे जे मंदिराची शैली आहे मित्रांनो, उत्तर भारतामध्ये नागर शैली मंदिर म्हणून ओळखली जाते, दक्षिण भारतात द्रविड शैली म्हणून ओळखली जाते। तर महाराष्ट्राचा, मध्य प्रदेशचा दक्षिण भाग आणि कर्नाटक व तेलंगणाचा उत्तर भाग अशा या महाराष्ट्राच्या मध्य क्षेत्राला बेसर शैली म्हणून मंदिराची ओळखली जाते। आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत की हे जे मंदिर आहे हे षटकोन आकार किंवा सप्तकोन आकारात हे बांधलेले आहेत। हे पुरातत्व विभागाने नंतर बांधलेले आहेत, पण आपण पाहणार आहोत की हे मंदिराची जी शैली, हेमाद्री नावाचा जो एक सम्राट किंवा एक राजा होता, त्यांनी महाराष्ट्रामध्ये ही बेसर शैली किंवा बेसर शैलीची उपशैली म्हणजेच हेमाडपंथी मंदिर शैली निर्माण केलेली आहे आणि ही हेमाड शैलीचे मंदिर आहेत। तर आपण पाहू शकतात की हे नवीन दगड आहेत मित्रांनो बांधलेले आणि हे जुन्या बांधकामाचे हे दगड आहेत। या ठिकाणाहून चुन्याचा वापर करून हे जुने दगड आणि नंतरचे दगड हे बांधकाम केले। जुन्या डिझाईन सारखीच नवीन डिझाईन तयार केलेली आहे। या ठिकाणी हत्तीच्या मूर्तीचे आपण डिझाईन पाहू शकतात आणि दोन्ही दगडामधील अंतर जर पाहिलं तर खूप जवळजवळ म्हणजे फिट हे बांधलेले आहेत। हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि याची जी शैली असते ते अष्टकोन आकार, ह्याला जगती म्हटलं जातं आणि ह्याला हिंदीमध्ये चबुतरा म्हटलं जातं। तर द्रविड शैलीमध्ये आणि नागर शैलीमध्ये फरक हा आहे की द्रविड शैलीमध्ये पिरॅमिड म्हणजे चौकोनी पायऱ्यांचा वापर केला जातो, नागर शैलीमध्ये उंच मंदिर असतात आणि बेसर शैलीमध्ये थोडेसे पिरॅमिड म्हणजे हे असे खप्पे आणि त्यानंतर शिखर हे असतं। तर या ठिकाणी आपण हे एका प्राण्याचं हे मूर्ती पाहू शकतात। या ठिकाणी मामा आहेत, त्यांना काय आपण माहिती विचारू। मामा, कधीच आहे मंदिर? आता काय आमच्या जन्माच्या आधीच कवाचं साहेब। बर बर, ठीक आहे। आमच्या वडीलदादाच्या जन्माच्या आधीच आहे। हा, आणि मित्रांनो या ठिकाणी आपण झूम करून पाहू शकतात की हे जे मंदिर आहे ते ब्लॉक टेक्निकचा वापर करून बांधलेले आहे। या ठिकाणी आपण बघू शकतात की खालच्या दगडाला खड्डा करायचा आणि वरच्या दगडाला एक थोडेसे त्याचे दगड ठेवून फिट बसवायचं, याला ब्लॉक टेक्निक म्हटलं जातं। जसं आपण राम मंदिरामध्ये आता बांधण्यासाठी दगड करून त्याला खड्डा करून त्याच्यामध्ये एक ब्लॉक सिस्टम करून म्हणजे सिमेंट न वापरता हे दगड एकमेकात फिट्ट बसतात आणि किती जरी व्होल्टेजचा भूकंप आला तरी ह्या मंदिरांना ते पाडू शकत नाहीत, अशा ह्या टेक्निकचा वापर केलेला आहे। आणि हे मंदिर जसं की निलंगामध्ये नीलकंठेश्वर मंदिर आहे, तसंच हे बाहेरून ह्या मंदिराच्या मूर्त्या आणि हे दगडाचं एकमेकावर रचनाकार निर्मिती करून मध्ये गर्भगृह तयार केलेला आहे। आणि विविध यक्ष यक्षिका यांच्या ह्या मूर्त्या आहेत। त्यानंतर विविध देवी देवतांच्या या ठिकाणावर मूर्त्या कोरलेल्या आहेत ऑन द पिलर ऑफ द टेम्पल।
खूप उत्कृष्ट पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे. हे नवीन बांधकामाचे केलेले हे दगड आहे. तर अशा पद्धतीने आपण आतमधून मंदिर पाहूया चला. तर बघा आता हा दगड जे आहे तर आपल्याला कुठूनही सिमेंट न दिसता मध्ये ब्लॉक टेक्निकनं थांबून हे बांधलेलं आहे आणि हे पिलर आहेत. आणि त्यावेळेस हे सगळे छेने हातोडीनं तयार केलेली डिझाईन आहे. वरी सुद्धा आपण पाहू शकता हे पिलर नवीन टाकलेलं आहे आणि सगळे अष्टभुजाकार किंवा चौकोनी आकाराची ही डिझाईन तयार केलेली आहे. हे पिलर सुद्धा नवीन दिसायला लागले ते 1 2 3 4 मला वाटतं पिलर सुद्धा पडलेले होते. हे सगळे नवीन पिलर आहेत. नंतर याची डिझाईन बनवलेली आहे. तर हे जे आहे ह्याला अंतराळ म्हटलं जातं. त्यानंतर ह्याला सभा मंडप म्हटलं जातं. हे अंतराल आहे आणि ते गर्भगृह आहे. हे जुने बांधकामाची शैली आहे. मुख्य गर्भगृह, त्यानंतर हे अंतराल, हे सभा मंडप आणि या ठिकाणी आणखी दुसरे मंडपाचे माहिती दिलेली आहे. ठिकाणी बघा मित्रांनो, जे आपण मागा टेक्निकचा वापर केला की सर्व पिलर हे अशा ब्लॉक टेक्निकनं तयार करून बांधलेले आहेत. आणि ब्लॉक टेक्निक म्हणजे एवढं हे दगड दुसऱ्या त्या होलमध्ये फिट केल्यानंतर एकदम सिमेंटचा वापर न करता फिट पद्धतीने बसू शकते. आणि हे आपण ह्या पिलर बद्दल माहिती पाहू शकतात. आणि अशाच पद्धतीने एक दगड दुसऱ्या दगडावर बांधकाम करून त्या मंदिराची रचना निर्माण केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता 1 2 3 बाजूने रस्ते आहेत. मेन दरवाजा आहे आणि हा मुख्य दरवाजा आहे. मुख्य 16 पिलर आहेत. त्याच्यानंतर हे उपपिलर बांधले. काही पिलर नवीन आहेत. हा मुख्य दरवाजा आहे. तर अशा प्रकारे आपण धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिर पाहिलेलं आहे. अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जय हिंद, जय भारत. थँक्यू.